RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005च्या कायद्यान्वये आपण ऑनलाईन इन्फॉर्मेशन मागवू शकतो शासनाकडून. त्यासाठी आपण गुगलमध्ये टाईप करणार आहोत RTI महाराष्ट्र. जी वेबसाईट ओपन होईल ती अशी दिसेल. कनेक्शन सिक्युअर आहे का बघून घ्या. rti.online.maharashtra.gov.in. त्याच्यानंतर आपल्याला आय हॅव रेड द टर्म्स अँड कंडिशन्सला चेकबॉक्स असेल त्याला टिक करायचं आहे. मग आपण एंटर होतो. मेन वेबसाईट काहीशी अशी दिसते. आपल्याला सबमिट रिक्वेस्टवर क्लिक केल्यावर हा फॉर्म ओपन होतो. हा डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. हे बघा, नाव, जेंडर, ॲड्रेस, हे काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत. ज्या मॅन्डेटरी नाही त्या आपण फिल करा लवकर सॉर्ट आऊट होण्यासाठी. त्यानंतर डिस्क्रिप्शन आहे. तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात की नाही ते लिहायचं आहे. हे साधारण असे ऑफिसेस येतात, कलेक्टर, कमिशनर, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. जे आपल्याला अपेक्षित आहे, ज्याकडून माहिती मिळणं, ही सगळी माहिती आपल्याला फिलअप करायची, जे खूपच इझी आहे. फोन नंबर, राज्य वगैरे. नंतर एंटर टेक्स्ट करायचं आहे. जे तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑप्टेन करायची आहे त्याचं हे 150 शब्दात आपण माहिती लिहायची आहेत. काही ठराविकच आपल्याला सिम्बल्स अलाउड आहेत, ते एकदा बघून घ्या, नाहीतर ते रिजेक्ट होईल. माहिती कुठली क्लिअरली हवी आहे ती लिहा. रिलेव्हंट डेटा सपोर्टसाठी लिहा आणि डॉक्युमेंट 1 MB पर्यंत अटॅच करू शकता. त्यानंतर पेमेंट स्क्रीन येते. पेमेंटला 4 ऑप्शन आहेत: वॉलेट, नेट बँकिंग, इम्स आणि क्रेडिट डेबिट कार्ड. त्याप्रमाणे ₹10 आणि वरती फीज लागते ₹5.90. ₹15 RTI फाईल होतो. त्यामुळे RTI फाईल करण्यात दिरंगाई करू नका.